नमस्कार मित्रो, मी अनिल टेकाडे। आज आम्ही मलकापूर या शहरामध्ये आलेलो आहे आणि या बाळाला आपलं स्मृतिरीज चालू आहे आणि या स्मृतिरीजचे त्याला काय काय रिझल्ट मिळतात हे त्याच्या आजीकडून आपण जाणून घेऊ। ताई, तुमचं नाव आणि पत्ता सांगा पूर्ण। ज्योती दत्तात्रय नारखेडे, हरिकिरण सोसायटी, मलकापूर। बरं, थोडं मोठ्यानं बोला ना। आणि हा जो आहे तुमचा नातू आहे, बरोबर? याला हे स्मृतिरीज किती दिवसापासून चालू आहे? 1-1.5 वर्षापासून। बरं, स्मृतिरीज घेण्याच्या अगोदर याच्या तब्येतीमध्ये काय काय म्हणजे त्याला त्रास काय काय होता बघा? त्याला त्रास म्हणजे असं त्याचं लक्ष होमवर्क करायची त्याची इच्छा नाही व्हायची। बरं। आणि लक्षात सुद्धा राहत नव्हतं। हे चालू केल्यापासून म्हणजे पूर्ण व्यवस्थित करतो। हां, म्हणजे तो भुलून जायचा, बरोबर? आणि जेवण घेऊन खायाबद्दल कसं होतं? म्हणजे पहिले तो जेवण पण करत नव्हता, बरोबर आहे? आणि त्याच्या लक्षात काहीच राहत नव्हतं शाळेतलं, बरोबर? मग आता हे तुम्ही त्याला चालू केलं त्यापासून त्याचं आता सगळी तब्येत पण चांगली आहे, प्लस त्याच्या लक्षात पण राहते। आज त्याचा रिझल्ट पण चांगला आलेला आहे म्हणतात, है ना? म्हणजे स्मृतिरीज देऊन त्याला सगळे जे मागचे सगळे काही प्रॉब्लेम होते ते सगळे मिटले आहेत, बरोबर? हां दादा, तुमचं नाव काय? दत्तात्रय जनार्दन नारखेडे। बरोबर, तुम्ही आबा आहेत त्याचे, है ना? आणि या स्मृतीची तुम्हाला जानकारी कोणी दिलेली आहे? चौधरी साहेब। बरं, यांनी सांगितलं तुम्हाला आणि तुम्ही हे सुरू केलं, बरोबर? तर आतापर्यंत जो काही या स्मृतिरीजचा या बाळाला रिझल्ट आलेला आहे याबद्दल तुम्ही समाधानी आहे? हो, समाधानी। बरं, मग अदर जे पॅरेंट्स आहेत त्यांनी हे मुलांसाठी स्मृतिरीज द्यायला पाहिजे का? हो, द्यायला पाहिजे, कारण एक तर आयुर्वेदिक आहे, बरोबर आहे? मुलांचा ग्रोथ पण चांगला होतो आणि आपण जे मार्केटमधले जे बाकीचे प्रोडक्ट आणतो त्यात केमिकल असते, बरोबर नाही? याच्यामध्ये तर प्युअर गाईचं 72 घंट्याचं दुधाची गुळी आहे, त्याची पावडर आहे आणि बाकीचे हग आहेत, अश्वगंधा, शतावरती। तर आतापर्यंत जो काही रिझल्ट आला त्याबद्दल तुम्ही समाधानी आहे? ठीक आहे। जय धन्वंतरी।